राम तरुण मित्र मंडळ मित्रांनो, हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. परत एकदा तर आज आहे रामनवमी आणि आम्ही जनता उत्सवमध्ये चाललो. हां शर्ट नाही, सॉरी मित्रांनो, कामावरनं आलो आहे, दॅट्स वाय एवढी पाळापळी. कोण हाय? आम्ही माकड शोधलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे जनता उत्सवमधनं बघत जाणार आहे, जनता उत्सवमध्ये बघणार आहे ते हळूहळू बघत जाणार. तिकडनं एक जाणार आहे की महाराष्ट्रातला सेकंड नंबरचं जे लाईटिंग म्हणजे कंपनी आहे लाईटिंगचे, स्काय म्हणून, ते बघायला जाणार आहे. देन बघूयात आपण वन बाय वन बघत जाऊया. जनता उत्सवमध्ये आहे का नाही असं माहिती. जर तुम्ही कालच्या लाईव्हमध्ये असाल होता तर तुम्हाला माहीत असेल की मी सांगितलेलं. चला तर जाऊन बघूयात कुठपर्यंत साऊंड आहेत पुण्यामध्ये सॉरी जनता उत्सवमध्ये, आणि तिकडनं मग महागणं सहकार नगरमधनं परत. चला बघा, राम मंदिर आहे इथं दरवर्षी जेवण असं ठेवतात, बघू शकतो. टेबल वगैरे लावलं, दरवर्षी इकडं असतं मित्रांनो. राम तरुण मित्र मंडळ मित्रांनो, मित्रांनो बघा, श्रीराम जन्मोत्सव आहे आणि श्री वाघजाई मित्र मंडळ फाउंडेशन म्हणजे खालचं आहे सेकंडवाला, म्हणजे एक वरती एक खाली. सो इथं असं रांगोळी वगैरे काढलेली, इथं एक व्हिडिओ प्ले होता, बघू शकता. इथं अजून काय सगळं चालू नाही केलं, बट काहीतरी वेगळं करणार. ठीक आहे, बघू शकता. चला आता पुढं जाऊयात, पुढं जाऊन बघूयात. एवढं इथं साऊंड वगैरे नाही लावलेले. चल मित्रांनो, तुम्ही बघू शकता खूप लांबपर्यंत रांगोळी काढली, सॉरी तिथनं स्टार्ट होतं. देन अशी रांगोळी आहे, कुठपर्यंत काढली बघूयात आपण. वापरलेस का मित्रांनो? तिथपर्यंत आहे रांगोळी, तिथपर्यंत काढली. बघा, ओळखीचे लोक भेटलेत का? व्हायरल झालं मित्रांनो. हे बघा, ह्या साईडला एक बॅनर लावलेला मोठा. देन इथं पाण्याला ठेवलं शोभायात्रासाठी. देन इथं मारुती मंदिर आहे. देन जुनं मंदिर म्हणता येईल जनता उत्सवमधलं. देन एवढं अख्खा आहे. चला तर पुढं जाऊयात, पुढं जाऊन पण बघायचं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी. मित्रांनो, मोठा साऊंड आत्तापर्यंतचा सगळ्या असतात ना, तर इथं आहे. इथं बघूयात आपण कसं साऊंड आहे.
तर मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगितलं होतं ते महाराष्ट्राचं म्हणता येईल, महाराष्ट्राचं सगळ्यात टॉपचं म्हणजे म्हणता येईल दुसऱ्या नंबरला म्हणलं, दुसरा का तिसऱ्या नंबरला हे लाईट्स द स्काय लाईट्स तुम्ही आता बघितलं असेल. पण सगळ्यात जास्त चांगले ते गेले सहकारनगरमध्ये. बघूयात चला. अरे ये अरे ये अरे ये मोठा कांदा घे. अरे ये समोर जाऊ शिव तिकडं जायचं. पब्लिक डीजे मनीष के लिए हाथ ऊपर.
होत्या. एवढेच आपली ऑडियन्स पण एवढीच आहे आणि मला असं वाटतं हां गाडीतल्या पण बघतात. तर मित्रांनो दॅट्स इट, एवढं होतं. भेटूयात आपण एक पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, एखाद्या कोरा ब्लॉगमध्ये पुढच्या भागात भेटूयात. चिंतनचा डायलॉग हा, पुढच्या भागात भेटूयात. तर चला जाऊयात आणि पुढचा आपला ब्लॉग असणार आहे शिवमचा बड्डेचा आहे. अजून 2-3 आहेत ते येतील. नंतर 14 एप्रिलला सगळ्यांनी रेडी राहा, कारण की खूप मस्त ब्लॉग येणार आहे त्या टायमाला. तर चला भेटूया आपण परत एकदा नवीन भागामध्ये. बाय.